नो मैदा, नो शुगर, ना तळायची कटकट, तरी मस्त खुटखुटीत करंजी। बघा किती मस्त खुटखुटीत झाली आहे। 1.5 कप रवा, 1 टेबलस्पून तांदूळ पीठ, 2 चिमूट मीठ मिक्सरमध्ये बारीक करा। यात पाव कप तुपाचं कडकडीत मोहन घाला। आधी चमच्याने आणि मग हाताने चोळून घ्या। बेताबेताने पाणी घालून घट्ट कणिक भिजवून घ्या। ओल्या फडक्याने 30 मिनिटं झाका। एक कप सुकं खोबरं खमंग कोरडं भाजून घ्या। अर्धा कप बदाम 1 चमचा तुपावर तळा। अर्धा कप काजू त्याच तुपावर तळा। यात 1 चमचा दूध मसाला किंवा वेलची पावडर घाला आणि मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या। छोटी वाटी बेदाणे आणि गार झाल्यावर 1 कप चिरलेला गूळ घालून मिक्स करून घ्या। पीठ परत मळा। 2 सारख्या पोळ्या लाटा। सारख्या होण्यासाठी मी इथे पोळीच्या डब्याच्या झाकणाने ते छान करून घेतलंय। एका पोळीवर चमचाभर तूप व अर्धा चमचा तांदूळ पिठी लावा। दुसरी पोळी ठेवा। हाताने छान चोळून घ्यायचं। दुसरी पोळी ठेवून छान रोल करायचं आणि रोल केल्यावर त्याला थोडंसं असं परत एकदा छान रोल करून घ्यायचंय आणि याचे समान आकाराचे तुकडे करून घ्या। आता थोडंसं दाबून ह्याची हलक्या हाताने पुरी लाटून घ्या आणि याच्यामध्ये सारण भरा। सारण भरताना मी दाखवलंय तसा हात ठेवून सारण भरा, म्हणजे इकडे तिकडे सारण सांडणार नाही। आणि दुधाच्या हाताने करंजी घट्ट बंद करून घ्या। त्याला छान मुरड घालून घ्या। आता आपला ओव्हन आपण प्रीहीट करायला ठेवूया। 10 मिनिटं प्रीहीट करायचा आणि ट्रेमध्ये तयार करंज्या ठेवायच्या। त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रे करायचं आणि ह्या 10 मिनिटं प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती आपल्याला 30 मिनिटं या करंज्या बेक करून घ्यायच्या आहेत। मस्त करंज्या तयार होतात। जरूर करून बघा आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहे।